आणि त्याने धरून खाली आणला होता, ही आमचा पराक्रम. म्हणजे अशा सगळ्या गोष्टी आपल्या वर्गात घडत असतात. विद्यार्थी म्हणून आपण ह्या सगळ्या गोष्टी गमती जमती करीत असतो. पण हे करीत असताना एक भान आपलं असलं पाहिजे. आज माझं पंचभाव पुस्तक आहे, त्याच्यात माझा एक धडा आहे बापाचा रट्टा म्हणून. माझ्या मुलीनं ते पुस्तक वाचलं. मी तिला विचारलं, बाळा तुला काय आवडलं यातलं? ती म्हणली बापाचा रट्टा आवडला. माझी मनीषा मुंडके नावाची विद्यार्थिनी, तिला पुस्तक दिलं, तिला विचारलं म्हणलं तुला काय आवडलं? ती म्हणली बापाचा रट्टा मिळला की शाळेचा पट्टा चालू होतो आणि शिक्षक होईपर्यंत सरळ होतो. वाक्यच पाठ केले ते. आज त्या बापाच्या रट्ट्यामधले 2 माणसं या ठिकाणी उपस्थित आहेत. त्या बापाच्या रट्ट्यामधलं काय व्हायचं की दशरथ नावाचा आमचा जो गुराकडचा माणूस होता, त्याच्याबरोबर गुराकड जायला लागलो आणि खेकडे खायची सवय लागली म्हणून करमायला लागलो, मग त्याच्याबरोबर रमायला लागलो. शाळा सोडून दिली. मग ते होत असताना पोटात दुखायचं दुखणं यायला लागलं, नाटकं व्हायला लागली. मग आई गायकवाड सर यायचे गावाकडं, गायकवाड साहेब आमच्या गावाकडं तपासणीला यायचे. आणि मग बऱ्याचदा त्यांनी तपासला असेल, पण माझं पोट दुखतं काय राहिलं. मग ते म्हणले ह्याचं पोटच फाडावं लागणार. आता पोट फाडायला लागलं म्हणलं, दुसऱ्या दिवशी माझं पोट बंद झालं दुखायचं. तरी पुन्हा माझं काही शाळेत जाणं व्हाय ना, काहीतरी कारण सांगून पळायला लागलो. आणि बापाने मग असा रट्टा मारला की मी आत्महत्या करायला निघालो. मी आईला ना आजीला धमकी दिली, म्हणलं आता इरीतच उडी टाकतो मी. आता निघायला लागलो. ते कुठंतरी वडिलांनी पाहिलं आणि माझ्या हातात धरलं आणि वडीत इरी कडलं, मीच टाकतो म्हणजे तुला इरीत. मी म्हणलो मरायचं नाही रे, मला मरायचं नाही रे. आणि ही जी कथा आहे, आज माझं धाडस, माझ्या मित्राचं धाडस त्या मुलाला मारणारं होत नाही. आम्ही भेटतोय, आमच्या वडिलाचं धाडस व्हायचं म्हणून आम्ही घडलो. आमचं ते धाडस होत नाही. आम्हाला वाटतं आमचा मुलगा एकुलता आहे की त्याने जर 1.5 लाखाचा मोबाईल मागितला आणि आम्ही नाही दिला तर ते आत्महत्या करते. म्हणून मी सांगतोय पंचभाऊ जे पुस्तक वाचीन ना, तो आत्महत्या कधी करणार नाही. याचं कारण सांगतो. यातल्या घटना आहेत, साध्या साध्या घटना आहेत की त्या आपल्या उत्स्फूर्तमध्ये माझ्या भावाला प्रतिबिंब नावाचं यातलं मी का सांगतो याचं, कारण हे पुस्तक फार मोठं नाही. व्हॉट्सअपचं युग आहे आत्ताचं, आणि त्या व्हॉट्सअपच्या युगात मोठं पुस्तक कोणी वाचूच शकत नाही. मी छोट्या छोट्या गोष्टी टाकतो. मी जर अशी गोष्ट लांब टाकली व्हॉट्सअपला तर तिला पुढे ढकली देत, पण छोटी टाकलं की चव्हाण सर वा वा अशी येतात प्रतिक्रिया. आणि म्हणून मी सगळा विचार केला, ही 300-400 पानाचं पुस्तक करू शकलो असतो मी, पण ते कुणीच वाचलं नसतं ही गॅरंटी वाटली मला. म्हणून फक्त 48 पानं, त्यातले 38 पानाच्या कथा आहेत त्याच्यात. आणि त्याच्यात सगळ्यात मोठी कथा आहे होशिंग सरांची प्रस्तावना आहे पुस्तकाला, माझ्या गुरुची प्रस्तावना आहे. आणि काल माझ्या म्हणजे जिनं मला राखी बांधली DEDला पहिली, राजश्री पितळे नावाच्या, तिने तिच्या प्रतिक्रियेत इंग्लिशमध्ये तिने प्रिन्सिपल होशिंग साहेब यांच्या प्रस्तावनेचं कौतुक केलं.